वारंवार वीज पुरवठा खंडित होता, दिवसातून 10-15 वेळा वीज पुरवठा खंडित होत होता। त्याच्यामुळे बदलापुरातले नागरिक खूप हैराण झाले होते आणि तेच प्रश्न आमदार साहेबांनी घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतली। त्यांनी तत्काळ ऊर्जा विभागाला आदेश देऊन आमची तत्काळ मीटिंग लावायला सांगितली। लोकेश चंद्रा साहेब व्यवस्थापक त्यांनी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे यांना त्यांच्या प्रशासनाला आदेश दिले की तुम्ही लवकरात लवकर बदलापूरचं काम मार्गी लावा। आणि आपण बघत आहात आता इथे केबल टाकण्याचं काम चालू झालेलं आहे। आम्हाला त्यांनी 16 किलोमीटर वायर केबल ती तत्काळ मंजूर करून 50 ट्रान्सफॉर्मर मंजूर केले होते। त्यातले 40 ट्रान्सफॉर्मर इथे मोरिवली सबस्टेशनला आलेले आहेत आणि जे काय अजून त्यांना सामान पाहिजे होतं ते सगळं सामान यायला लागले आणि येत्या 15 ते 20 दिवसात बदलापूरकरांचा जो वीज खंडित होण्याचं जे प्रमाण होतं आणि वीज पुरवठा सारखा वारंवार जायचा ते आता कमी होणार आहे। कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना गेल्या 3-4 महिन्यापासून विद्युत वितरण कंपनीच्या बाबतीमध्ये प्रचंड समस्यांना सामोरं जावं लागत होतं आणि या संदर्भामध्ये आपले आमदार आदरणीय किसन कथोरे साहेबांनी हा विषय ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितला, ते ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्री या दोन्ही पदावर आहेत, त्यांनी तातडीनं लोकेश चंद्रचे महाव्यवस्थापक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महावितरण कंपनी आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बदलापूरच्या शहरामधल्या वीज समस्यावर ज्यावर चर्चा झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निघाला असा होता की या मोरिवली सबस्टेशन आणि आनंदनगर सबस्टेशनवरनं ज्या बदलापूर शहराला जो होणारा सप्लाय आहे या सप्लायसाठी जी केबल टाकण्यात आलेली आहे, जो अंडरग्राऊंड केबल आणि ओव्हरहेड लाईन आहेत, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जॉईंट्स आहेत आणि हे जॉईंट्स वेळोवेळी त्या ठिकाणी तुटल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकडाऊन होत होतं। त्याच्यामुळे त्या ठिकाणी अल्टरनेट केबल टाकावी अशी आम्ही मागणी तातडीने आदरणीय लोकेशचंद्र साहेबांकडे त्या ठिकाणी केल्यानंतर लोकेशचंद्र साहेबांनी ती मागणी आमची तातडीने मंजूर केली आणि 8 किलोमीटर डिस्टन्स असणाऱ्या याच्यासाठी 2 लाईन 16 किलोमीटर केबल त्यांनी मंजूर केली आणि आजपासून या केबलचं त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे। सुमारे महिनाभरापासून बदलापूरमध्ये जो विजेचा जो काही लपंडाव सुरू होता, अनागोंदी विजेच्या बाबतीत सुरू होती, त्यासाठी आमचे आमदार सन्माननीय किसनराव कथोरे साहेब यांनी ही समस्या देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मांडली। तातडीनं लगेच कार्यवाही होऊन 16 किलोमीटर लांबीची केबल आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि ही केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आहे। 40 ट्रान्सफॉर्मर देखील तातडीने बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि गणपतीपूर्वी हे सर्व काम पूर्ण होणार आहे। आनंदनगरला येणारी जी लाईन आहे पडगाव पाल लाईन, ती ब्रेकडाऊन झाली ती आपली जवळपास 24 तारखेपासून। 24 तारखेला पॉवर ट्रान्सफर फेल त्यांचा 50 MVAचा आणि नंतर परत 4 तारखेला ती लाईन ब्रेकडाऊन झाली। त्यामुळे काय तिथं लोड मॅनेज होत नसल्यामुळे आपल्या बदलापूरचा वीज पुरवठा वारंवार खंडित होता। त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आपण एक सेकंड इन्कमवरची मागणी केली होती मोरिवली येथून। त्यासाठी आम्हाला आता मुख्य कार्यालयाकडून 16 किलोमीटर केबल प्राप्त झाला आहे आणि आम्ही ती कामाची सुरुवात आता केली आहे। हे काम साधारणतः 1 महिना सव्वा महिना चालेल, महिना सव्वा महिन्यात पूर्ण करण्याचं आमचं टार्गेट आहे। तसेच आपल्याला अजून एक 40 ट्रान्सफॉर्मरसुद्धा उपलब्ध करून दिले, जे म्हणजे जुने ट्रान्सफॉर्मर आहेत जे वारंवार फेल होतात, या ठिकाणी लोड जास्त आहे, अशा ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी आम्हाला एक 40 ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले। ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर बदलण्याचा प्रयत्न करतो। काल आम्ही जवळपास 6 ट्रान्सफॉर्मर बदलले आणि आज पण बदलण्याचं काम सुरू आहे आणि बाकीचे बरंचसं मेंटेनन्सचं मटेरियल आम्हाला प्राप्त झालं आहे। तर या महिना दीड महिन्यात जे शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही मेंटेनन्सची कामं पूर्ण करून गणपती उत्सवामध्ये म्हणजे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची आमच्याकडून दक्षता घेतली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।